धुळे तालुक्यातील नेर येथे दिनांक 26 मे 2025 रोजी महाराष्ट्र सरकारचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील ज्यांना सर्व प्रकारचे घरकुल योजना मिळाल्या आहेत अशा लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत रेतीचे वाटप आमदार राम भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार भदाणे यांनी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। तसेच नागरिकांनी इतर योजनांचाही लाभ घ्यावा असे सांगितले। या प्रसंगी धुळे ग्रामीणचे तहसीलदार अरुण शेवाळे उपस्थित होते। तसेच मंडळ अधिकारी समाधान पाटील, माजी कृषी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे, अशोक सुडके, सरपंच गायत्री जयस्वाल, पंचायत अधिकारी सुवर्णा विस्पुते, तलाठी मयूर सोनवणे, भाजपचे गुलाबराव बोरसे, संजय कपूर, संजय भाऊ सेंदाणे, वसंत देशमुख, उमेश जयस्वाल, गोटू अमृत सागर, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सतीश बिढरे, दयाराम पारधी, तसेच नामदेव माळी, आरडी माळी, सुरेश सोनवणे, रावसाहेब गवळे, वसंत सोनवणे, वसंत बोरसे, विजय देशमुख, प्रवीण गुरव, तसेच गावातील पोलीस पाटील कोतवाल, रोजगार सेवक निर्मल आखाडे व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही नेर या गावामध्ये आलो होतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 4 महिन्यापूर्वी ज्या महायुतीच्या सरकारला या महाराष्ट्राच्या जनतेने एवढं प्रचंड प्रमाणामध्ये जे मतदान दिलं होतं, मतरूपी आशीर्वाद दिला होता, जनतेची सेवा करण्यासाठी 5 वर्षासाठी त्यांनी संधी दिली होती, त्याच्यामधनं त्या संधीचं सोनं करण्यासाठी आज आमच्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रकारच्या योजना या सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आत्ताच आपल्या महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून आत्ताच घोषणा झाली की एका घरकुलच्या लाभार्थ्याला घरकाम करण्यासाठी वाळूचं अडचण तिथं निर्माण होत होती आणि तिथे 5 ब्रास वाळू ती आपण तिथं त्या घरकुलच्या लाभार्थ्याला तिथं मोफत उपलब्ध करून देणार आहोत। त्याच्यासाठी आमच्या महसूल विभागाचे सर्व कर्मचारी आणि तहसीलदार साहेब यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल त्या प्रशासनाचं मी तिथं आभार व्यक्त करतो। शासन आणि प्रशासन हे सोबत तिथं काम करण्यामध्ये यशस्वी ठरतील व आपल्या सर्वसामान्य जनतेला तिथं लाभ मिळवण्यासाठी मदत करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। MDTV न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे।